ओके, छान. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये शुभेच्छा. We go today to the doctrine of man. आज आपण मानव या विषयाचा अभ्यास करणार आहोत, त्याचं शिक्षण घेणार आहोत. And in Greek, the word man means is anthropos. So we're going to study anthropology. आणि ग्रीक भाषेमध्ये मानवाला अँथ्रोपॉस असा शब्द आहे आणि मानवाचा अभ्यास त्याला And अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात. आमेन. we look at the biblical understanding of human nature and its relation to God. आणि पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी स्वभाव आणि मानवाचा देवाशी नातेसंबंध या संबंधी आपण काही गोष्टी शिकणार आहोत. Psalm 139 verse 14 says that David, or I mean the psalmist, says, I praise you for I am a wonderful creature. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की हे देवा, मी तुझी उपकार स्तुती करतो, कारण माझ्या आईच्या उदरामध्ये आणि तू अत्यंत भयप्रद रीतीनं, अद्भुत रीतीनं माझी घडण केलेली आहेस. आमेन. And your works are all wonderful. आणि तुझी सर्व कृत्ये ही अद्भुत आहेत असं स्तोत्रकर्ता म्हणतो. And he add, my soul knows it very well. आणि माझा जीव हे सर्व जाणून आहे. But sometimes it's difficult to really grasp the beauty and the precision of the creation of God. आणि देवाची जी निर्मिती आहे त्याचं सौंदर्य, त्याचं महात्म्य समजून घेणं बऱ्याच वेळेला आम्हाला अवघड जातं, कठीण जातं. आमेन. And it's so immense and beautiful that it would take all our life to just search for it and try to understand it. आणि मग देवाच्या निर्मिती जाणून घेण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य देखील कमी पडतं असं आम्हाला जाणवतं. आमेन. And in the creation, when God created man, that was the crowning piece of his work. आणि देवानं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो की पहिले 5 दिवस सर्व सृष्टीची रचना केली, पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडं, झुडपं, मासे वगैरे सगळं. पण मानवाला 6व्या दिवशी देवानं निर्माण केलं आणि सर्व सृष्टीचा जर तो काय कळस असा सर्वात उत्तम असा मानव देवानं निर्माण केला. आमेन. Now, the Bible teaches really plainly the doctrine of creation. आणि पवित्र शास्त्र निर्मितीचा सिद्धांत किंवा निर्मितीची संबंधीची तत्व आम्हाला स्पष्टपणे दाखवून देतं उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये. But when we look at the creation, there's so many parts of it. पण ज्या वेळेला आम्ही आजूबाजूला देवाच्या निर्मितीकडे लक्ष लावतो त्यावेळेला त्याचे कित्येक भाग आणि कित्येक गोष्टी आम्हाला आढळून येतात. And when we come to the creature, God created every creature after its kind. आणि देवानं प्रत्येक जो प्राणी आहे या पृथ्वी तलावरचा त्याला त्याच्यासारखंच निर्माण केलं. And we see that in every kind there's a lot of variation in it. आणि आम्ही पाहतो की जगामध्ये अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, किडे आहेत, अळ्या आहेत, मुंग्या आहेत आणि प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. देवानं प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे निर्माण केलेलं आहे. But one kind does not become another kind. आणि मग एका जातीचा जो प्राणी आहे तो कधीही दुसऱ्या जातीचा प्राणी बनू शकत नाही. वाघ हा नेहमी वाघच राहतो, तो कधीही दुसरा प्राणी बनू शकणार नाही. आमेन. So he created various species and let them develop and progress according to the laws that he gave them and the laws of their being. आणि देवानं निरनिराळे प्राणी, पक्षी आणि निर्माण केले आणि देवानं त्यांना नियम घालून दिले की एक प्रकारच्या जातीचा प्राणी नेहमी तसाच तो राहतो, तो दुसरा प्राणी बनू शकत नाही.
Amen. Now, if we only take the dogs is a species or a kind of creature. उदाहरणार्थ कुत्रा ही जात तुम्ही घ्या. कुत्रे हे नेहमी कुत्रेच राहणार, ते कुठल्याही दुसऱ्या प्राण्यामध्ये बदलू शकत नाहीत. Amen. And some dogs are really different than other dogs. आणि काही कुत्रे इतर कुत्र्यांपेक्षा वेगळे असतात. काही कुत्रे लहान असतात, काही मोठे असतात, काही उंच असतात, छोटे असतात, काहींना केस असतात, काहींना केस नसतात, शेपूट कमी लांबीचे असते, जास्त, आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे जगामध्ये आपण पाहतो. Amen. But all of them are dogs. परंतु काहीही असलं तरी तो कुत्राच आहे. A dog will not become a cat. आणि कुत्रा कधीही मांजर बनू शकणार नाही. No matter how much man and sciences try to do, a dog stays a dog and a cat stays a cat. आणि शास्त्रज्ञ आणि मनुष्याने कितीही प्रयत्न केले, कितीही शोध लावले, तरी कुत्रा हा कुत्राच राहणार आहे, मांजर हे मांजर राहणार आहे. कुत्रा कधी मांजर बनू शकत नाही, मांजर कधी कुत्रा बनू शकणार नाही. Amen. And when we come to the creation of animals, or yes, animals, and then the creation of man, there is a huge gap between the two. आणि जगामधील प्राणी आणि मानव यांच्या निर्मितीचा आम्ही अभ्यास केला, तर या दोन्हीमध्ये फार मोठा फरक आम्हाला आढळून येतो. But whether we take the highest form of animal life, like they say that the monkey or a sort of monkey is close to the human, is still a monkey. आणि शास्त्रज्ञ असं मानतात की जे माकडाच्या काही जाती आहेत, चिंपांजी किंवा हे, ते मानवाच्या जवळपास आहेत, म्हणजे मानवासारखे ते विचार करू शकतात किंवा मानवासारखी कृती करू शकतात. पण माकड हे नेहमी माकडच राहणार आहे, ते कधीही माणूस बनू शकणार नाही. Amen. Now we know that animals have a certain intelligence. आम्हाला माहित आहे अनेक प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ता आहे. But we don't know of an animal that exists which uses tools. पण प्राण्यांमध्ये किती जरी बुद्धिमत्ता असली तरी प्राणी वेगवेगळे हत्यार साधनं घेऊन काम करताना कधी आम्हाला आढळत नाहीत. Or that he knows how to make fires. आणि काही गोष्टी निर्माण करण्याचं तंत्र किंवा निर्माण करण्याची बुद्धी प्राण्यांमध्ये नसते. Or that he knows how to speak with words. आणि शब्दाद्वारे बोलणं हे प्राण्यांना शक्य नाही. प्राणी काय आवाज काढतात वेगवेगळे, पण शब्दाद्वारे मनुष्य जसा बोलतो तसं ते बोलू शकत नाहीत. And that even have the capacity of knowing and understanding spiritual things. आणि मानवाला जसं आत्मिक गोष्टी समजून घेण्याची क्षमता आहे, तशी प्राण्यांमध्ये ती क्षमता नाही. But all of those are present in the basic form of human life. आणि मानवाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या मूलभूत गोष्टी आम्ही पाहतो. The most intelligent ape is always an ape, but the most degraded specimen of humanity is still a man. आणि कितीही हुशार माकड असलं तरी शेवटी ते माकडच आहे, तो एक प्राणी आहे. आणि कितीही मठ्ठ अशिक्षित एखादा मनुष्य असला तरी शेवटी तो मनुष्य आहे, तो प्राणी नाही. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. Amen. And what makes the difference so important and so essential is that never did God say to a creature that it was created in the image of God, only when he created man. आणि उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेला देवानं ही सर्व सृष्टी विश्व निर्माण केलं, त्यावेळेला आम्ही पाहतो की देवानं सर्व प्राणी, पक्षी आणि हे आकाश आणि सर्व निर्माण केलं.
आणि फक्त मानवालाच देवानं स्वतःच्या सदृश्य आपल्या प्रतिमेचं निर्माण केलं. मानवा व्यतिरिक्त कोणालाही, कोणत्याही प्राण्याला, पक्षाला, कुणालाही देवानं स्वतःसारखं बनवलं नाही. आमेन. Sometimes man is compared to an animal because the animal follows the laws that God has given its race. आणि बऱ्याच वेळेला प्राणी देवानं त्यांना घालून दिलेले नियम पाळताना दिसतात, पण मनुष्य बऱ्याच वेळेला देवानं घालून दिलेले नियम पाळत नाहीत. मनुष्य बऱ्याच वेळेला प्राण्यांसारखा वागतो. आमेन. And sometimes the instinct of an animal are better than the instinct of some men. आणि अनेक वेळेला प्राण्यांची जी क्षमता आहे किंवा प्राण्यांचा जो प्राणी जसे वागतात ते बऱ्याच वेळेला मानवाच्या वागण्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे ते वागताना आम्हाला दिसतात. आमेन. In Genesis 2, verse 7, the Lord formed the man of the dust. You want to read that verse? Genesis 2, verse 7. आणि मानवाच्या निर्मिती संबंधी उत्पत्तीमध्ये आम्ही पाहतो की 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आमेन. So man is composed of two substances. आता मनुष्य 2 भागांचा बनवला देवानं, या वचनामध्ये आम्ही पाहतो. The material substance, which is his body, आणि देवानं मातीचा पुतळा तयार केला जे त्याचं शरीर आहे, and the immaterial substance, that is his soul. आणि त्याचा जो जीवात्मा आहे तो देवाकडून आलेला आहे. And we अशा know 2 that, गोष्टींनी मानव बनलेला आम्ही पाहतो. आमेन. yes, when the soul is what gives life to the body. आणि हा जो जीवात्मा आहे तोच शरीराला जीवन प्रदान करतो. When the soul leaves the body dies. ज्या वेळेला जीवात्मा शरीर सोडतो त्यावेळेला शरीर मृत होतं किंवा निर्जीव होतं. And in the beginning, God took dust and formed a body. सुरुवातीला देवानं काय केलं? जमिनीतून माती घेतली, चिखल बनवला आणि मातीचा पुतळा तयार केला. And the moment he forms the body lies. It is still. It doesn't act or react. आणि मग देवानं हा मातीचा पुतळा तयार केलेला, पण तो निर्जीव होता. तो शांतपणे जमिनीवर पडून होता. But त्याच्यामध्ये जीवन नव्हतं. Yeah. when God created man, he had already created the rest. So there was beauty surrounding the body that God just created. आणि देवानं मानवाला निर्माण करण्यापूर्वी 6व्या दिवशी 5 दिवसामध्ये सर्व या सृष्टीला निर्माण केलं. देवानं आकाश निर्माण केले, देवानं प्राणी, पक्षी, समुद्र आणि सर्व झाडं झुडपं सगळं निर्माण केलं. आमेन. And it does not react because it has no life. परंतु मानव मातीचा पुतळा बनवण्यासाठी मानव हा निर्जीव होता, त्याच्यामध्ये जीवन नव्हतं. And he cannot hear, he cannot see, he cannot understand. आणि जो मातीचा पुतळा होता तो पाहू शकत नव्हता, ऐकू शकत नव्हता, समजून घेऊ शकत नव्हता. And then God is going to breathe into his nostril the breath of life. मग देवानं काय केलं? हा जो मातीचा पुतळा बनवला होता त्याच्या नाकपुड्यात देवानं जीवनाचा श्वास फुंकला. आमेन. And man became a living soul. आणि मग मनुष्य जीवधारी प्राणी झाला, तो जिवंत झाला. आमेन. And immediately he is going to react to the world around him. आणि मग लगेच हा मानव आपल्या अवतीभोवती असलेल्या गोष्टींशी संधान साधू लागला आणि नातं जोडू लागला. And
It is the human spirit or soul that gives us consciousness of oneself. आणि मानवी जो जीवात्मा आहे तोच मानवाला स्वतः संबंधीची जाणीव करून देतो. And because God has breathed his life into us, we also have God-like qualities in us. आणि देवानं स्वतःचा श्वास आपल्यामध्ये फुंकल्यामुळे मनुष्यामध्ये देवासारखे अनेक स्वभाव आढळून येतात. आमेन. And the human spirit includes our intellect, our emotions, our creativity, our loves. आणि मनुष्याचा जो जीव आहे, आत्मा आहे, त्याच्यामध्ये मग निर्मितीची क्षमता आहे. तो निर्माण करू शकतो, तो विचार करू शकतो आणि तो त्याला बुद्धिमत्ता आहे, त्याला ज्ञान आहे. अनेक गोष्टी तो करू शकतो स्वतःच्या बुद्धीनं, ज्ञानानं. आमेन. It is the spirit that provides us the unique ability to comprehend and understand. आणि आमच्यामध्ये जो जीवात्मा आहे तो आम्हाला अनेक प्रकारे देवाशी नातेसंबंध जोडण्यासाठी मदत करतो आणि स्वतःशी नातेसंबंध जोडण्यासाठी आणि बुद्धी, क्षमता, ज्ञान आणि निर्मिती या सर्व गोष्टी करण्यासाठी तो आम्हाला मदत करतो, सहाय्य करतो. And before the fall, man could understand the physical world and react to the physical world and find its beauty or work in it, but also the spiritual world. आणि पतन होण्यापूर्वी म्हणजे मानवामध्ये पाप येण्यापूर्वी मनुष्य अवतीभोवतीच्या जगाशी आपल्या शरीराच्या द्वारे संधान साधून होता, नातेसंबंध जोडून होता आणि देवाची जी अद्भुत निर्मिती होती त्याचा तो आनंद घेत होता. आणि मानवामध्ये देवाचा आत्मा देखील असल्यामुळे आपल्या आत्म्याद्वारे मनुष्य देवाबरोबर देखील नातेसंबंध जोडून होता. आमेन. But since the fall, man is dead to the things of God. परंतु पापामुळे काय झालं की आत्मिक नातेसंबंध जो मानवाचा देवाबरोबर होता तो संपुष्टात आला किंवा तो तुटला. आता देव आणि मनुष्य याच्यामध्ये नातेसंबंध राहिलेला नाही. And since the fall, man reacts to the world and he's living in it and he understands it, but he's not aware of the identity and the presence of God. आता पतन झाल्यानंतर मानवाचा देवाबरोबरचा जो आत्मिक संबंध होता तो तुटला. परंतु मानवाचा अवतीभोवतीच्या जगाचा जो संबंध आहे तो तसाच टिकून आहे आणि मानव आपल्या शरीराच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे आपल्या आजूबाजूच्या असलेल्या गोष्टींशी संबंध साधून ठेवतो आणि त्यामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करतो. आमेन. And like when he was first created, he didn't react to the physical world. Now, in his spirit, he is dead to the spiritual world who surrounds him. आता मानवाचं पतन झाल्यामुळं देवाबरोबरचा नातेसंबंध, आत्मिक नातेसंबंध तुटलेला आहे. परंतु आजूबाजूला मानवाच्या असलेल्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्याशी नातेसंबंध अजून तो टिकून आहे. परंतु आत्मिक दृष्ट्या मनुष्य मृत आहे, म्हणजे तो इनॅक्टिव्ह आहे, निष्क्रिय आहे. देवाबरोबर त्याला नातेसंबंध जोडता येत नाही. आमेन. And we know from Acts 27 that the spirit world, the spiritual world, and God is near to any of us. आणि प्रेषितांची कृत्य 27व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की देव आणि देवाच्या गोष्टी आमच्या अगदी जवळ आहेत किंवा समीप आहेत. So around humanity there is the spiritual world and there is the presence of God, but because man is dead to God, he cannot react to it. आणि आत्मिक गोष्टी मानवाच्या अगदी जवळ आहेत, पण पापामुळं मानवाचा आणि देवाचा आत्मिक संबंध तुटल्यामुळं मानव त्या आत्मिक गोष्टींना समजून घेऊ शकत नाही किंवा त्यांच्याशी नातं जोडू शकत नाही. आमेन. But when the same Lord who quickened the body
quickens the soul, the person awakens to the spiritual world and begin to live a spiritual life. परंतु ज्या देवानं मातीच्या पुतळ्यामध्ये श्वास घालून मानवाला जीवन दिलं, त्याला जिवंत केला, त्याचप्रमाणे देव आत्मिक दृष्टीनं मानवाला जिवंत करू शकतो. आणि मग देवानं आत्मिक दृष्टीनं मानवाला जिवंत केल्यानंतर मानवाला नवीन हृदय किंवा मानवी आत्मा बहाल केल्यानंतरच मनुष्य आपल्या आत्म्याद्वारे देवाबरोबर नातेसंबंध जोडू शकतो. आमेन. And it is not awakenness that man can perform himself. आणि या गोष्टी मानव स्वतः करू शकत नाही. देवच मानवाला हा नवीन जन्म, वरून जन्म देऊ शकतो, किंवा मानवामध्ये नवीन हृदय घालू शकतो, किंवा मानवाचा जो मृत आत्मा, निष्क्रिय डेड आत्मा जो आहे तो पुन्हा जिवंत करू शकतो. आमेन. In fact, the Bible talks about the new birth, that we need to be born again. आणि पवित्र शास्त्र आम्हाला नवीन जन्माविषयी सांगतं की आमचा नवीन जन्म होणे, वरून जन्म होणे, पाण्याने आणि आत्म्याने जन्म होणे आवश्यक आहे देवाशी नातेसंबंध जोडण्यासाठी. आमेन. And it's a birth that is provided by the Spirit and the Word, and it's not in between the hands of man. आणि हे मानवाच्या हातामध्ये नाही. हा नवीन जन्म कशाने होतो? देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने आणि देवाच्या वचनाने. हा नवीन जन्म घेणं मानवाच्या हातामध्ये नाहीये. मानव त्यासाठी काही करू शकत नाही. When God created man, he made him in his image. ज्यावेळेला देवानं मानवाची निर्मिती केली, देवानं मानवाला आपल्या सदृश्य, आपल्या प्रतिमेचं असं बनवलं. आमेन. He was made like God in character, in personality, in creativity. आणि सृजनशीलतेमध्ये आणि स्वभावामध्ये देवानं मानवाला काही प्रमाणात स्वतःसारखं बनवलं. And through the scripture, the goal that is set before man is to become like God. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की मानवाचं अंतिम ध्येय काय आहे, किंवा देव मानवाकडून कोणत्या गोष्टींची अपेक्षा करतो, की मानवानं देवासारखं बनावं, ही देवाची इच्छा आहे. आमेन. And to be like God means to be like Christ, because Christ is the image of the invisible God. आणि देवासारखं बनणे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनणे. कारण पवित्र शास्त्र सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा आहे. आमेन. So we have several elements in our being that is to the likeness of God. For example, relationship with God. देवाबरोबर नातेसंबंध जोडताना आमच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाशी सदृश्य आहेत किंवा देवासारख्या, देवाच्या स्वभावासारख्या आहेत. आमेन. You see, the relationship of animals or other creature, the relationship to God consists of blinding, obeying the instinct that God had implanted in them. आता जे प्राणी, पक्षी किंवा इतर जगामध्ये वावरणारे जीव आहेत, देवानं त्यांच्यामध्ये जे स्वभाव ठेवला आहे त्या स्वभावाप्रमाणे ते वागताना आम्हाला दिसतात. But the life that was breathed into man was an outcome of the personality of God. पण मानवामध्ये ज्या वेळेला देवानं जीवनाचा श्वास फुंकला, त्यावेळेला देवाचं व्यक्तिमत्व जणू काय देवानं माणसाच्या मध्ये घातलं, म्हणजे देवाचा स्वभाव देवानं मनुष्यामध्ये घातला. आमेन. You see, in doing that, God wanted that his human creature be able
to know him, to love him, and to serve him. आणि मग त्याद्वारे देवाची इच्छा होती की देवानं आपला स्वभाव मनुष्यामध्ये घातला, यासाठी की देवाची इच्छा होती की मानवानं त्याच्याशी नातेसंबंध जोडावा, मानवानं त्याला समजून घ्यावं आणि मानवानं त्याची सेवा करावी. आमेन. So in a certain way, all creation, all creature or human being are children of God. आणि तसं पाहिलं विचार केला तर संपूर्ण जी निर्मिती आहे ती देवाची लेकरा समान आहे असं आम्ही म्हणू शकतो. And it's only and some are alive, some of those children have become alive, and some are still dead. आणि मग त्यातील काही व्यक्तींना जीवन मिळालेलं आहे, त्यांचा नवीन जन्म झालेला आहे, परंतु काही अजून आत्मिकदृष्ट्या मृत आहेत, त्यांचा जन्म झालेला नाही. आमेन. Now we know that the moral character of God has also been implanted in us when he breathed his life into us. ज्या वेळेला देवानं आदामाच्या मातीच्या पुतळ्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, त्यावेळेला देवानं काही नैतिक गोष्टी, नैतिक मूल्यही त्या श्वासाच्या द्वारे मनुष्यामध्ये घातली. आमेन. Recognition of right and wrong belongs to man alone. आणि मनुष्यामध्ये जो विवेक आहे, सत्सद विवेक आहे, त्यामुळं प्रत्येक मनुष्याला समजून येतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, बरोबर काय आहे, चूक काय आहे. आमेन. An animal cannot choose by himself to do right or wrong. आता प्राणी कितीही हुशार असला तरी तो बरोबर आणि चूक यामध्ये भेदभाव करू शकत नाही. And if he doesn't do certain things that are wrong, it's because his master taught him not to do those things. आणि तो प्राणी काही चुकीच्या गोष्टी करत असेल तर मग त्या प्राण्याचा जो धनी असतो, मालक असतो, तो त्याला शिकवतो त्या चुकीच्या गोष्टी करू नये यासाठी. आमेन. Animals have no religious or moral nature. प्राण्यांमध्ये कोणत्याही नैतिक गोष्टी नाहीत, त्या बरोबर आणि चूक ठरवू शकत नाहीत. They are not capable of being taught and understand the truth concerning God and morality. देवाविषयीच्या गोष्टी प्राणी समजून घेऊ शकत नाहीत. आमेन. And that's really, science try to make us, to link us to animal. That's the biggest mistake that people can make. जगातले शास्त्रज्ञ मानवाला बऱ्याच वेळेला प्राण्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतात आणि ती त्यांची मोठी घोडचूक आहे असं मला वाटतं. Now God has also given to man an intellect. देवानं मानवाला बुद्धिमत्ता दिलेली आहे. And it's really something fascinating what man can develop with its intellect. आणि मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काय काय करू शकतो याची कल्पना करणं अद्भुत आहे. I mean, if we think about man's invention today and what the intellect of people are able to create, it's something mind-blowing. आणि सध्या आजकालच्या आधुनिक जगामध्ये मानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे निरनिराळे शोध लावलेले आहेत, निरनिराळ्या वस्तू गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या जर आम्ही पाहिल्या तर आम्ही थक्क होऊन जातो, आम्हाला आश्चर्याचा धक्का बसतो. इतक्या अद्भुत गोष्टी मानवानं आपल्या बुद्धिमत्तेच्या द्वारे निर्माण केलेल्या आहेत. आमेन. Because he's capable of thinking and taking another direction and going in this direction. Man is able to self-reflect. आणि मनुष्य अनेक प्रकारे विचार करू शकतो. देवानं जी बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये घातलेली आहे, त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो अनेक प्रकारे विचार करू शकतो, कल्पना करू शकतो आणि निरनिराळ्या अद्भुत गोष्टी तो निर्माण करू शकतो. आमेन. And it's really interesting how even
the intellect of man wants to try to prove if God exists or not. आणि मग मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देव अस्तित्वात आहे का नाही याचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आमेन. But the wisdom of God is much, much higher than anything that man can even imagine. देवानं मनुष्यामध्ये थोडीशी बुद्धिमत्ता घातलेली आहे, पण देवाची जी बुद्धिमत्ता आहे, देवाचं ज्ञान आहे, ते अगाध आहे. त्याला कोणतीही मर्यादा नाही. आमेन. Now, something that is also in the image of God and implanted in man is the dominion effect. आणि देवानं मानवामध्ये ज्या काही गोष्टी घातलेल्या आहेत मानवाची निर्मिती करताना, त्यामध्ये राज्य करणं किंवा सत्ता चालवणं याही गोष्टीचा समावेश आहे. And man was designed by God in respect to lordship. आणि देवानं सत्ता चालवण्यासाठी या पृथ्वीवर ज्या गोष्टी आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत आणि इतर गोष्टी आहेत, त्याच्यावर सत्ता चालवण्यासाठी मानवाला निर्माण केलं. आमेन. I don't have the Bible verse, but God bless. I will read. I think it's in Genesis. 7. Be fruitful and multiply and replenish the earth, subdue it, and have dominion over the fish of the sea and over the birds of the earth and over every living things that move upon the earth. उत्पत्ती 1:28. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यावर सत्ता चालवा. आमेन. All living beings upon the earth were given into the hands of men. आणि या पृथ्वी तलावर असलेल्या सर्व प्राणी, पक्षी आणि इतर गोष्टी देवानं मानवाच्या हाती सोपवून दिल्या. तुम्ही त्यांच्यावर सत्ता चालवा, तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण करा, त्यांच्यावर राज्य करा. आमेन. He was to be God's visible representative on the earth, and the earth belonged to him. आणि पृथ्वी ही देवानं मानव जातीला सोपवून दिली आणि पृथ्वी तलावर जे जे काय आहे त्याच्या सर्व गोष्टी मानवानं पाहायच्या आणि मानवानं पृथ्वीवर राज्य करायचं, सत्ता चालवायची, अशी देवाची इच्छा आहे. आमेन. So being created in the image of God means that we should reflect God, or we could image God. आणि देवाची प्रतिमा याचा अर्थ देवाचं जसं स्वर्गामध्ये देव राज्य करतो, सत्ता चालवतो, तसं पृथ्वीवर मानवानं सत्ता चालवावी, राज्य करावं, अशी देवाची इच्छा आहे. आमेन. He wants us to live in a way, to think in a way, to feel in a way, and to speak that draws people to turn towards God. आणि देवाची इच्छा आहे की आम्ही अशा प्रकारे विचार करावा, अशा प्रकारे वागावं, अशा प्रकारे बोलावं, अशा प्रकारे चालावं की जगातील इतर लोकांनी देवाकडे वळावं आणि देवावर विश्वास ठेवावा. आमेन. And I think that sometimes the dominion that God gave man so that he could rule the earth, that dominion who's seen as being turned towards each other. The man is going to try to dominate above the woman and vice versa. आणि मग सत्ता गाजवा याचा अर्थ जे पृथ्वी तलावर प्राणी आहेत, पक्षी आहेत, इतर गोष्टी आहेत, त्याच्यावर सत्ता गाजवा, त्याच्यावर राज्य करा, त्यांना नियंत्रण ठेवा, असा अर्थ आहे. सत्ता गाजवा म्हणजे इतर मनुष्यावर सत्ता गाजवा, त्यांना गुलाम करा, किंवा पुरुषांनी स्त्रियांवर सत्ता गाजवावी, त्यांना गुलामगिरीत ठेवावं, आपल्या अधिकारात ठेवावं, असा त्याचा अर्थ नाही. आमेन. And we know that in Genesis chapter 3, sin came into the world. आम्हाला माहित आहे उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आणि पापाचा प्रवेश झाला.
And Romans 5:12 says, therefore, just as sin came into the world through one man and death through sin, and so death spread to all men, and they all have sinned. आणि रोमकराच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे एका मनुष्याच्या द्वारे पापाचा प्रवेश झाला आणि मग सर्व मानव जातीमध्ये हे पाप पसरलं आणि पापाच्या द्वारे सर्व मानव जातीमध्ये मृत्यू पसरला. आमेन. And we know that humans are mortal beings. आम्हाला माहित आहे की मनुष्य हा मृत होणारा प्राणी आहे, तो सदा सर्वदा जिवंत राहू शकत नाही. Because any one of us even can die before having committed any sin ourselves. आणि मानवाने या पृथ्वी तलावर कोणतेही पाप केलं नाही तरी प्रत्येक मनुष्याचा मृत्यू हा नक्की आहे. आमेन. So it shows that we are made sinners because of Adam's sin, not because of our own. आणि म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाप केल्यामुळे आम्ही पापी बनू शकत नाही. आदामानं पाप केल्यामुळे ते आदामाचं पाप आमच्यामध्ये आमच्या जन्मापासूनच आलेलं आहे, म्हणून आम्ही पापी आहोत. आमेन. And the fact that we have sinned has given us something that is bigger than ourselves, because we cannot save ourselves. आणि आम्ही जन्मताच पापी असल्यामुळं आम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे पाप आमच्यामधून आम्हाला काढून टाकता येत नाही. आमेन. And we know that all have sinned. All have sinned and come short of the glory of God. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडलेले आहेत. आमेन. And sin brings spiritual death. We are separated from God, who is the आणि source of पापाचा life. परिणाम काय झालेला आहे की पापाचा परिणाम हा पापाचं वेतन मरण आहे आणि मरण म्हणजे देवापासून विभक्त होणे. आमेन. And all of us, we want to try to save ourselves. आणि आम्हाला प्रत्येकाला मुक्तीची किंवा तारणाची गरज आहे. आमेन. But all our best efforts are never enough to make us right with God. पण आम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आमच्यामधून पाप काढून टाकू शकत नाही, म्हणून आम्हाला कधीही स्वतःच्या प्रयत्नांनी देवाजवळ जाता येणार नाही. आमेन. And even Isaiah says that all our acts of righteousness are like filthy rags. आणि जसा यशया संदेष्टा म्हणतो की आमची सर्व नीतिकृत्ये किंवा धर्मकृत्ये ही मळक्या चिंदीसारख्या आहेत देवाच्या समोर. आमेन. And only Christ can save us. फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आमचं तारण करू शकतो किंवा आमच्या पापापासून आम्हाला सुटका देऊ शकतो. आमेन. He lived the perfect life we could not live and took the punishment we deserved. आणि पापाची जी शिक्षा आम्हाला भोगायला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एक परिपूर्ण जीवन जगला, जे आम्ही कधीही जगू शकणार नाही असाच जीवन तो जगला. And there are many religions in the world, but there is only one mediator between God and man, and it is Christ. जगामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत, देवी आहेत, देव आहेत, पण पवित्र देव आणि पापी मानव याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. And compared to every way that the world is offering, the way of Christ is very narrow. आणि जग अनेक गोष्टींचा सामना करत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जो दाखवलेला स्वर्गाचा किंवा पाप क्षमेचा किंवा नीतिमत्तेचा मार्ग आहे तो अत्यंत अरुंद आहे. आमेन. But that way is open to anybody. Everybody can come and take that small way. परंतु हा
मार्ग अरुंद असला तरी जगातला कोणीही व्यक्ती सुशिक्षित असो, अशिक्षित असो, श्रीमंत असो, गरीब असो, कोणत्याही जातीचा, गोत्राचा, धर्माचा, देशाचा व्यक्ती या अरुंद मार्गावरून जाऊ शकतो आपल्या विश्वासाच्या द्वारे. आमेन. And I know the world doesn't like that, but the moment you enter into that, the way that Christ has prepared, you have and find real purpose and identity for your life. आणि मग या अरुंद मार्गावर ज्या क्षणी तुम्ही पाऊल टाकता, म्हणजे ज्या क्षणी तुम्ही अंतःकरणाने विश्वास धरता आणि ओठाने कबूल करता की येशू प्रभू आहे, तो तुमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला, त्या क्षणी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होते. तुम्ही कोण आहात, देव कोण आहे आणि देवाची तुमच्या बाबतची इच्छा काय आहे, देवाचं पाचारण तुमच्या जीवनात काय आहे हे तुम्हाला समजून येतं. आमेन. And our new identity is to be crucified with Christ, and it is not I who live, it's Christ who lives in me. आणि मग आमची जी नवीन ओळख आहे, आमचं तारण झाल्यानंतर, आम्ही येशूवर विश्वास ठेवल्यानंतर, ते संत पावलासारखं आम्ही म्हणू शकतो की जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे. आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. ही आमची नवी ओळख आहे. And Colossians 3:3 says, For you have died and your life is hidden with Christ in God. आणि कलसी 3:3 मध्ये म्हटल्याप्रमाणे तुम्ही मृत आहात आणि तुमचं जीवन प्रभू येशूमध्ये गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. And faith, because we believe, connects us so intimately with Christ that he and I become like one person. आणि मग विश्वास आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताशी नातेसंबंध जोडून देतो आणि जणू काय ख्रिस्त आणि मी एक होतो. ख्रिस्त माझ्यामध्ये आणि मी ख्रिस्तामध्ये, असं त्याचं स्वरूप होतं विश्वासाच्या द्वारे. आमेन. And because of that new identity, the righteousness of Christ, the victory of Christ, and the life of Christ is mine. आणि मग आता या नवीन नातेसंबंधाच्या नुसार, नवीन ओळखीच्या नुसार, ख्रिस्ताचं जीवन माझं जीवन म्हणतं, ख्रिस्ताचा विजय माझा विजय म्हणतो. आमेन. On the other hand, Christ might say, I am the big sinner. His sin and death are mine because he is joined to me and I to him. आणि मग आम्ही ख्रिस्ताशी जोडले असल्यामुळे ज्यावेळेला ख्रिस्त मरण पावला त्यावेळेला आम्ही मरण पावलो. ख्रिस्ताला पुरण्यात आलं, आम्हाला पुरण्यात आलं. ख्रिस्त मरणातून उठला त्यावेळेला आम्ही मरणातून उठलो आणि ख्रिस्त आता पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आम्ही त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेलो आहे. आमेन. And because of that work of Christ, we have been adopted as children of God. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळेच आता आम्हाला देवानं आपली लेकरं म्हणून त्याच्या कुटुंबामध्ये स्थान दिलेलं आहे. आमेन. And you know, the purpose of all of it is that we can know him, understand him, love him, and serve him. आणि मग याचा हेतू हाच आहे की आम्ही देवाला, ख्रिस्ताला ओळखून घ्यावं, आम्ही त्याला समजून घ्यावं, आम्ही त्याच्याशी नातेसंबंध जोडावा आणि आम्ही त्याची इच्छा पूर्ण करावी आणि आम्ही त्याची सेवा करावी. आमेन. Paul says that we are being created for good works. आणि संत पाऊल म्हणतो सत्कर्म करण्यासाठी देवानं आमची निवड केलेली आहे. As new creature, we have to spread God's life. आणि नवीन उत्पत्ती म्हणून आम्हाला देवाचं जीवन इतरांना दाखवून द्यायचं आहे किंवा देवाचं जीवन इतरांमध्ये वाटायचं आहे. आमेन. He wants us to image him. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्यासारखं बनावं या जगामध्ये. He wants that we do good, build his kingdom, helping others, living as Christ lived. त्यासारखं जीवन जगून आम्ही देवाचं राज्य उभं करावं, आम्ही इतरांना मदत करावी, अशी देवाची आमच्या बाबतची इच्छा आहे. आमेन.
You see, he doesn't ask us to save the world, he asks us to be like him. आणि देवानं सगळ्या जगाचं तारण करण्यासाठी आम्हाला ठेवलेलं नाही. देवाची इच्छा आहे आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनावं. आमेन. And that's really, it's an easy, the way might be narrow, but what he asks us to do in it is not difficult. आणि जरी अरुंद मार्ग असला तारणाचा, तरी देवाची जी इच्छा आहे आमच्या बाबतीमध्ये की आम्ही प्रभू येशू सारखं बनावं, आणि हे आम्हाला शक्य आहे. आमेन. But it's not finished. When we enter into that way, there is a future. आणि हा मार्ग जो आहे अरुंद मार्ग, तो इथंच संपलेला नाही, त्याला एक भविष्य काळ देखील आहे. आमेन. And we know that in 1 Corinthians 15, it talks about the resurrection of our body. आणि पहिले कोरिन्थी 15व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की आमच्या शरीराचं पुनरुत्थान होणार आहे आणि आम्हाला येशू सारखं शरीर प्राप्त होणार आहे. आमेन. So and Paul talks about how our body will be transformed. आणि पाऊल आम्हाला सांगतो की आमचं जुनं शरीराचं नवीकरण होणार आहे. आम्हाला नवीन शरीर, येशू सारखं शरीर, सार्वकालिक शरीर प्राप्त होणार आहे. आमेन. Our current body dies and decay, but our resurrected body will never die. आमचं जे आताचं शरीर आहे हे मरणार आहे आणि ते कुजणार आहे. ते मातीपासून आलेलं आहे, मातीत मिळणार आहे. पण नवीन शरीर जे देव आम्हाला देणार आहे ते कधीही मरणार नाही, ते कधी आजारी पडणार नाही, ते कधी बिघडणार नाही, आणि ते येशू सारखं सदा सर्वदा तसंच राहणार आहे. आमेन. And our body are weak and broken by sin, but then they will be raised shining with God's glory. आणि आत्ताचं जे आमचं शरीर आहे ते पापामुळे भ्रष्ट झालेलं आहे. त्यामध्ये अनेक उणीवा आहेत, ते दुर्बल आहे, ते आजारी पडू शकतं. पण जे नवीन शरीर आम्हाला मिळणार आहे ते येशू सारखं शरीर मिळणार आहे. आमेन. We were born a natural body, we will be raised a spiritual body. आणि नैसिक शरीरानं आम्ही मृत झालो तरी आम्ही आत्मिक शरीरानं पुन्हा उठणार आहे. आमचं पुनरुत्थान होणार आहे. आमेन. Now our bodies are suited for earthly life, then they will be suited for heavenly and eternal life. आता जी आमची जी शरीर आहेत ती या जगामध्ये जगण्यासाठी उपयुक्त आहेत. पण नंतर जे आम्हाला आत्मिक शरीर, पुनरुत्थित शरीर मिळणार आहे ते स्वर्गामध्ये राहण्यासाठी उपयुक्त असणार आहे. आमेन. Paul says the resurrection is not just about coming back to life. संत पौल म्हणतो पुनरुत्थानमध्ये मरणातून पुन्हा जन्म होणे एवढाच त्याचा अर्थ नाही. It is about being transformed into a glorious and powerful spiritual kind of life with God and forever. आणि आत्मिक शरीर, पुनरुत्थित शरीर मिळणं जेणेकरून सदा सर्व काळ देवाच्या बरोबर सार्वकालिक रीतीने राहणं, यासाठी हे आत्मिक शरीर आम्हाला मिळणार आहे. म्हणून ते फार महत्वाचं आहे. आमेन. And if we honest with ourselves, our home is not here. Our home is in heaven. We are citizen of heaven. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं तसं या पृथ्वी तलावर आम्ही फक्त प्रवासी आहोत, यात्रेकरू आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे, कारण स्वर्गामध्ये आम्ही देवाच्या बरोबर सार्वकालिकतेमध्ये जीवन घालवणार आहोत. आमेन. And that's really because he has put that seed in us, that our life is not just what we live now, it's what comes after. आणि म्हणून देवानं हे बीज आमच्यामध्ये घातलेलं आहे की हे पृथ्वी तलावरचं जीवनच फक्त आमच्यासाठी पुरेसं नाही. हा एक भाग आहे, पण आमच्या मृत्यूनंतर प्रभू येशू दुसऱ्यांदा येईल त्यावेळेला आमची शरीर पुन्हा उठतील, आम्हाला नवीन आत्मिक शरीर मिळतील आणि आम्ही स्वर्गामध्ये जाऊ आणि सार्वकालिकरित्या प्रभू येशू बरोबर सदा सर्व काळ राहू. आमेन. And Jesus will transform our now body to be like his glorious body.
आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्या आत्ताच्या शरीराला सार्वकालिक आत्मिक शरीरामध्ये रूपांतरित करील. आमेन. And we know that when he returns, he will change this body to be like his resurrected body. त्यावेळेला प्रभू येशूचं दुसरं येणं होईल. त्यावेळेला प्रभूमध्ये झोपी गेलेले पुन्हा उठतील आणि जे जिवंत आहेत त्यांना देखील आत्मिक शरीर मिळतील आणि सर्वजण प्रभू येशूकडे स्वर्गामध्ये ओढले जातील. आमेन. And not only do we have an resurrected body, we will dwell with God eternally. आणि ज्या वेळेला आम्हाला आत्मिक शरीर मिळतील त्यावेळेला आम्ही सदा सर्व काळ सार्वकालिक रीतीनं देवाच्या बरोबर राहू शकू. आमेन. Because there will be no death, no sorrow, no pain, because the all broken world will pass away. आणि हे सगळं भ्रष्ट जग आमच्यापासून दूर केलं जाईल. नवीन शरीरामध्ये सार्वकालिक रीतीने देवाबरोबर ज्या ठिकाणी अश्रू नाहीत, ज्या ठिकाणी वेदना नाहीत, ज्या ठिकाणी दुःख नाही, ज्या ठिकाणी दवाखाने नाहीत, ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन नाहीत, अशा एका नवीन जगामध्ये सार्वकालिक रीतीनं आम्ही राहू शकू. आमेन. And it's a full restoration. And with what Christ has done, we will gain back what we lost when we sin. आणि पापामुळे जे काही आमच्यापासून दूर केलं गेलं त्याची पूर्ण भरपाई आम्हाला प्राप्त होईल आणि आम्ही या आत्मिक शरीरानं सदा सर्व काळ देवाबरोबर राहू शकू. शांतीचा, आनंदाचा आणि देवाच्या सहभागितेचा आनंद आम्ही सदा सर्व काळ घेऊ शकू. आमेन. It's very difficult to be able to imagine what that resurrected body will be. हा, आणि मग हे आत्मिक शरीर कसं असेल याची कल्पना करणं सुद्धा अद्भुत आहे. आमच्या कल्पनेच्या ते पलीकडचं आहे. आमेन. We know that when Jesus was resurrected, he could eat earthly food. आणि आम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यावेळेला तो खाऊ शकत होता. त्यानं भाकरी आणि मासे याचं सेवन केलं, अन्न खाऊ शकत होता, पण तो भिंतीतून आरपार जाऊ शकत होता. दरवाजाची त्याला आवश्यकता नव्हती. आमेन. And we know that we will have the same body, but we have very little information how it will function. आणि आम्हाला देखील येशू सारखं ज्या वेळेला येशू येईल त्यावेळेला आम्ही त्याच्यासारखे बनू. येशू सारखं शरीर प्राप्त होईल आणि त्यामध्ये काय काय गोष्टी असतील सगळी कल्पना आता आम्हाला नाही, सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या नाहीत, पण ते एक अद्भुत शरीर असेल, तो एक अद्भुत अनुभव असेल आणि आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी देवानं ते शरीर ठेवलेलं आहे. आमेन. You see, sin did not surprise God. आणि पापामुळं देवाला कधी आश्चर्य वाटलं नाही. Because God so created man that he could come and identify himself with the sinners. कारण देवानं मानवाला निर्माण केलं आणि देवाची इच्छा आहे की आपल्या पुत्राच्या द्वारे जगामध्ये जाऊन पापी लोकांच्या मध्ये पुत्रानं आपली सहभागिता द्यावी किंवा त्यांचं पाप स्वतःवर घ्यावं. आमेन. And because of his sinless life, he will bring us back to what God wanted really for us. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्कलंक निष्पाप आज्ञापालन जीवनाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त पापी मानवाला पुन्हा देवाजवळ घेऊन जाऊ शकला. आमेन. Amen. Amen. Thank you, sister. It was very beautiful. So whole. Thanks to you. Yeah, thank you. I have sent to Charles the Yeah. notes and homework for this class. Yeah. आणि होमवर्क तुमचं पाठवलेलं आहे. पास्टर प्रभाकर भाषांतर करून तुम्हाला पाठवतील. नोट्सही पाठवलेले आहेत. त्याचा पुन्हा तुम्ही अभ्यास करा. सर्व वचनं सर्व गोष्टी पुन्हा पडताळून पहा विद्यार्थ्यांनी. हा थोडासा अवघड विषय आहे, परंतु हा अगदी बेसिक आहे, पायाभूत आहे आणि हे प्रत्येक आम्हा विश्वासणाऱ्याला समजलं पाहिजे. आम्ही ते इतरांना समजावून दिलं पाहिजे. थँक्यू सिस्टर. गॉड ब्लेस यू. I have already transferred that homework. Yes. Do they have someone to translate? प्रभाकरांकडे ते तुम्हाला पाठवून देतील व्हॉट्सअपवर.
या Okay. ठिकाणी हा वर्ग आपण संपवतो आहे. पुढच्या आठवड्यामध्ये Wonderful. पुन्हा आपण भेटणार आहोत. Have a wonderful weekend. God हा, bless. आठवडाभर God प्रभू bless तुमची you. सहाय्य करो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि विश्वासामध्ये राहा. थँक्यू. And गॉड ब्लेस यू. Evelyn, see you later. See you later. पुढच्या Bye आठवड्यामध्ये bye. आपण Bye पुन्हा bye. भेटणार आहोत. पुन्हा सिस्टर आपल्यामध्ये असणार आहेत. थँक्यू. गॉड ब्लेस यू.